मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर परिसराचा उज्जैनच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे। या सुशोभीकरण आणि विकासाच्या कामासाठी सुमारे 100 ते 150 कोटी रुपये खर्च केले जातील। महानगरपालिका हा विकास करणार आहे। महापालिकेने 500 कोटी रुपयांच्या केलेल्या तरतुदीतून 100 ते 150 कोटी रुपये खर्च करून हा विकास केला जाईल। परिसरात मार्बलचा वापर केला जाणार आहे। पुढच्या टप्प्यात इतरही विकास कामे केली जातील। ही कामं देखील न्यास न करता पालिका निविदा काढून करणार आहे। सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, सिद्धिविनायक मंदिराचं सुशोभीकरण केले जाणार आहे, कशा पद्धतीने हा सगळा प्रस्ताव आहे आणि कसं सुशोभीकरण केले जाणार आहे? राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही इथे जो काही विकास करायचा या बाबतीतला आराखडा त्यांना दाखवला। हा आराखडा साधारणतः उज्जैनला जे मंदिर आहे त्या धर्तीवरती त्याच कंपनीने इथे तो आराखडा तयार केला। साधारण त्याच्यासाठी जो खर्च येणार होता त्या खर्चासाठी आम्ही शिंदे साहेबांकडे मागणी केली आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी त्याला मान्यता देऊन तशा प्रकारचे आदेश त्यांनी मुंबई महानगरपालिकेला दिले। त्यामुळे जो काही मंदिराच्या बाहेरचा एकंदरीत विकास होणार आहे त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्या निविदा निघतील आणि त्या निविदा काढल्यानंतर हे सगळं काम होणार आहे। हा संपूर्ण आराखडा पूर्ण झाल्यानंतर एक जागतिक कीर्तीचं सिद्धिविनायक मंदिर आणि सगळा परिसर हा आपल्याला पाहायला मिळेल। मला असं वाटतं त्यासाठी आपले सगळ्यांचे आणि परिसराच्या बाजूला राहणाऱ्या सर्व जनतेचे खऱ्या अर्थाने आशीर्वाद आणि सहकार्य मिळण्याची गरज आहे। या ठिकाणी पहिल्या टप्प्यातलं जे काम होणार आहे ते सिद्धिविनायक मंदिराच्या समोर हा जो सगळा परिसर आहे तिथे प्रचंड सुंदर आणि मोठ्या अशा प्रकारचं प्रवेशद्वार उभं राहणार आहे। त्यानंतर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी मार्बल वगैरे हा सगळा लावला जाईल।